जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर व्लॉग रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी पालक. तर पालकचे इथे पकोडे काढणार आहे, भजे काढणार आहे. ते इथे फ्रेश पालक असे आपल्याला चिरून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर आणि लसणाची पण मी इथे पेस्ट म्हणजे कुटून घेतले लसूण. त्याच्यानंतर आपण रेसिपी करायला घेऊया. आता एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेत आहे. तर इथे मी 2 छोट्या वाट्या असं बेसन पीठ घेत आहे. आता मैत्रिणींनो, इथे हिरवी मिरची घालूया कट केलेली. मी 1 किंवा 2च घेतलेत. थोडासा कांदा घेतलेला आहे, एक छोटासा. आता आपण इथे कुटलेला बारीक केलेला लसूण घालून घेऊया. मग खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया. आता जिरं घालून घेऊया. थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे. थोडी हळद घातलेली आहे. आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडा सोडा खार सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला पालक चिरलेली आहे ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घालायची आहे. हे पहा. तर आपण इथे पालकसुद्धा सर्व घालून घेऊया. आता मैत्रिणींनो, आपल्याला थोडं पाणी घालून करा. आता पालकमध्ये पण आपलं पाणी आहे असल्यामुळे थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण असं घालून घ्यायचं आहे. तर इथे हाताने छान जमेल कालवायला. आता इथे मिश्रण आपलं कालून झाल्यानंतर थोडं मी लाल तिखट घातलेलं आहे. थोडं नॉर्मलच आपल्याला घालायचं आहे, कारण हिरवी मिरची पण आपण घालून घेतलेली आहे. छान कलर येईल आपल्या पकोड्यांना. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेते. मस्तपैकी अशी हाताने आपण भजे तोडून घेऊया. आता हे पालकाचे भजे खायला खूप छान लागतात, गरम गरमच मस्त. बघा किती छान आलेले आहेत. तर खूप दिवसांनी म्हटलं पालकची नुसती भाजीच करून खाण्यापेक्षा आपण एखाद दिवस पकोडीसुद्धा भजीसुद्धा काढून बघूया. तर खूप छान लागतात. मी 2दा-3दा काढलेत. मैत्रिणींनो, माझा छोटा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असे गरमागरम भजे तुम्ही पण करून खा. चला तर मग बाय बाय.